विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेसने कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे उशिरा का होईना आता काँग्रेस बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत असल्याचं समोर येतंय। हे आमदार नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग होणार, काँग्रेस 5 आमदारांवर कारवाई करणार, महाविकास आघाडी एकसंध असल्याचा संदेश देणार, जयंत पाटलांच्या पराभवानंतर धडा। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। यात संख्याबळ नसताना महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय झाला, पण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला। जयंत पाटलांच्या पराभवाचं कारण ठरलं काँग्रेसच्या काही आमदारांचं क्रॉस वोटिंग। त्यामुळेच निकाल लागल्याच काँग्रेसनं या आमदारांवर कारवाईचे संकेत दिले होते। जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला। आता निकालाच्या 7 दिवसांनी काँग्रेसनं यातील 5 आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केल्याची माहिती मिळते, ज्यात वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार जितेश अंतापूरकर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हंबिर्डे यांचा समावेश आहे। याच 5ही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं काँग्रेसच्या निदर्शनात आलंय। त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले। हमारे पास पूरा जानकारी दे, हम एक्शन कर दिया। भविष्य में आप देखेंगे क्या एक्शन है, क्या एक्शन कर दिया। हम एक्शन कर दिया। डिसिप्लिन इज वेरी मच इम्पोर्टेंट इश्यू कांग्रेस पार्टी में, हम उसी तरफ एक्शन कर दिया। आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मगाशी स्पष्ट सांगितलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई आम्ही केलेली आहे, ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं। कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही। तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं। काँग्रेसच्या या कारवाईचं महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून स्वागत करण्यात आलंय। कारवाई केली, योग्य केलं आणि मी तर आव्हान करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा। आदल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो, म्हणजे एवढी नमक हरामी। आणि आता गद्दारांना क्षमा नाही हो। महाराष्ट्रात आता खरी निवडणूक सुरू झाली। लोकसभेची निवडणूक वेगळी असते। काँग्रेसच्या नेत्यांनी या MLCच्या निवडणुकीत 25-25 कोटी रुपये घेऊन भाजप किंवा महायुतीच्या सदस्यांना मतदान केलं, त्यांना काँग्रेस हद्दपार करणार आहे, निष्कासित करणार आहे। खरं तर 2022 मध्ये देखील काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं होतं, पण यावेळी विधानसभेच्या तोंडावर या आमदारांनी पुन्हा पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानं काँग्रेसकडून कारवाई करत अद्दल घडवण्याची तयारी केली आहे। पण विरोधकांनी मात्र काँग्रेसमध्येच कारवाईची हिंमत नसल्याचा टोला लगावलाय। ही कारवाई करणार नाही, कारण की यांची जी काही मतं फुटलेली आहेत ती इतर पक्षाशी, त्या नेत्यांशी संबंधित लोक आहेत, ती काँग्रेसच्या अंतर्गतच। म्हणून आपल्याच माणसावर आपण कारवाई कशी करावी हा प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर आहे। म्हणून आता हे काही फक्त थातूर मातूर जर केली तर आम्ही यांना पक्षातून निलंबित करत आहोत असे पत्रक काढतील आणि चिपकवतील त्यांच्या तोंडावर। विधान परिषदेच्या निकालातून काँग्रेसमधील फूट पुन्हा एकदा उघड झाली होती। त्यामुळेच आता काँग्रेसनं पक्षातील या विभीषणांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली। पण काँग्रेसकडून या आमदारांवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।